माझी त्यांची मैत्री ह्या पंढरपूर करण्यास सर्वश्रुत आहे. आम्ही एका बँकेला गेले 12 वर्ष दोघं संचालक आहेत. 2006पासून नगरसेवक ते आणि मी मिळून काम करतो. आणि त्याच्या अगोदर आम्ही 10 वर्ष व्यवसाय एकत्र केलेले आहेत. काय आमच्यात कधीही कुठली कटुता आली नव्हती. परंतु हे पाऊल त्यांनी कशामुळे उचललं, माझ्या उमेदवारी अर्जावर सही केल्यानंतर सुद्धा त्यांनी इथून दुसऱ्या दिवशी ॲफिडेविट का दिलं याचं कोड मला अजून उलगडलं नाही. तुम्ही एक रेकॉर्डिंग ऐकले, ते स्वतःच म्हणतात त्याच्यामध्ये की मी सही करतोय. हो येस, त्यांनी स्वतः मला फोन केला, तू माझी सही अजून का घेतली, सहीला का घ्यायला आला नाही, तुम्ही ऐकलं असेल तर रेकॉर्डिंग, सही घ्यायला का आलं नाही म्हणून. मी म्हणली येतो. मग मी त्यांना परत फोन केला 10 वाजता, तुम्ही घरी आहेत का, आहे म्हणले घरी, ये सही घ्यायला. सही कुणाचा माणूस पाठवून दे म्हणले मला. माणूस काय मी येतो म्हणून आता मी स्वतः घरी गेलो, बसलो, त्यांनी सही केली. त्यानंतर त्या दुपारी 3 वाजता परत मी त्यांना फोन केला होता, काका तुमच्या आशीर्वादाने पुन्हा म्हणजे पूर्ण अर्ज माझा सबमिट झालेला आहे, तुमचे आभार, एवढं बोललो. रात्री 8:20 त्यांना परत फोन केला काका सोलापूरतून निघताना मी त्याविषयी, की काका तुमच्यावर काय दबाव वगैरे आहे का म्हणलं. काय तर हाय दबाव आहे म्हणले माझ्यावर, दोघा तिघांचे मला सारखे फोन येत आहेत. काय म्हणजे कुणाच दबाव आहे तुमच्यावरती, तर ते म्हणले आपण प्रत्यक्ष आपण बोलू. रात्री मला जायला पंढरपूर उशीर झाला, त्यामुळे मी सकाळी 9 वाजता आज त्यांच्याकडे गेलो आणि त्यांचा मोबाईल स्विच ऑफ, घरी आजारी असतील या भावनेने मला झोपलेत किंवा आजारी असतील, पण मी छाननीसाठीकडे निघून आलो. तर इथं 11:30 वाजता आल्यानंतर मला कळलं की त्यांनी असा ॲफिडेविट दिलेला आहे. का केलं असं वाटतं सर? काय हेच कोड मला कळत नाही अजून.